नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 6 सप्टेंबर 2015 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता अर्थात रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न 7वा, संशोधन करताना आता बघा संशोधनाच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत, आपल्याला त्यांचा क्रम लावायचा आहे. क्रमांक 1, संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक. क्रमांक 2, पद्धतीशास्त्र. क्रमांक 3, संशोधन समस्या ओळखणे. क्रमांक 4, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे. क्रमांक 5, फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे. आता विचारले की या बाबींचा उपयोग केला जातो, तर त्यांचा योग्य क्रम लावा. डुईंग रिसर्च इन्व्हॉल्व्स दीज स्टेप्स. क्रमांक 1, स्टार्टिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस. 2, मेथडॉलॉजी. क्रमांक 3, आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. नंबर 4, कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा. नंबर 5, स्टेटमेंट ऑफ रिझल्ट्स अँड डिस्कशन. तर संशोधन करताना सर्वप्रथम आपण कोणती गोष्ट लक्षात घेतो? संशोधन समस्या ओळखणे, आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. त्यानंतर आहे संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक, म्हणजे स्टार्टिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस. त्यानंतर येतं पद्धतीशास्त्र, मेथडॉलॉजी. त्यानंतर आहे मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे, कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा. आणि सर्वात शेवटी असते फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे, स्टेटमेंट ऑफ रिझल्ट्स अँड डिस्कशन. हे दर्शवणारा कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न, प्रश्न 8वा. एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ, अ बिब्लिओग्राफी ऑफ अ रिसर्च रिपोर्ट. पर्याय ए, सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते. लिस्ट ऑल द बुक्स पब्लिश्ड ऑन द टॉपिक. पर्याय बी, वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. लेंड्स क्रेडिबिलिटी टू द रिपोर्ट अँड सर्व्स ॲज अ गाईड फॉर फर्दर रिसर्च. पर्याय क्रमांक सी, सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिलेला असतो. इन्क्लूड्स समरीज ऑफ रेफरन्सेस लिस्टेड इन इट. आणि पर्याय क्रमांक डी, वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनने ठरविलेल्या पद्धतीनुसारच केले जाते. इट ऑल्वेज रिटन इन द फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड बाय द अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ, वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. पुढील प्रश्न, प्रश्न 9वा. कुठलेही गृहीतक टिंबटिंब या प्रकारे मांडता येत नाही. नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन डॉट डॉट टर्म्स. पर्याय क्रमांक ए, दिशादर्शक, डायरेक्शनल. पर्याय क्रमांक बी, उद्घोषणात्मक, डिक्लेरेटिव्ह. पर्याय क्रमांक सी, शून्य आणि प्रश्नात्मक, नल अँड इंट्रोगेटिव्ह. पर्याय क्रमांक 4, सामान्य, जनरल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सामान्य, जनरल. कुठलेही गृहीतक सामान्य या प्रकारे मांडता येत नाही. नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन जनरल टर्म्स. पुढील प्रश्न, प्रश्न 10वा.
एफ चाचणी द एफ टेस्ट. पर्याय ए मुख्यतः एकभुज असते, इज बेसिकली वन साइडेड. ऑप्शन बी मुख्यतः द्विभुज असते, इज बेसिकली टू साइडेड. ऑप्शन सी गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल, कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस. आणि पर्याय क्रमांक डी द्विभुज कधीच नसते, कॅन नेवर बी टू साइडेड. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ती गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असू शकते. द एफ टेस्ट कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस. पुढील प्रश्न 11वा. प्रायोगिक संशोधनाचे टिंबटिंब करता येते. एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी. पर्याय ए सहजपणे सामान्यीकरण, इझिली जनरलाइज्ड. पर्याय क्रमांक बी सहजपणे विश्लेषण, इझिली अनालाइज्ड. पर्याय क्रमांक सी सहजपणे नियोजन, इझिली प्लॅन्ड. आणि पर्याय क्रमांक डी नेमकेपणाने नियंत्रण, प्रिशियसली कंट्रोल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेमकेपणाने नियंत्रण, प्रिशियसली कंट्रोल्ड. प्रायोगिक संशोधनाचे नेमकेपणाने नियंत्रण करता येते. पुढील प्रश्न. एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा टिंबटिंब याने दर्शविला जातो. द क्वालिटी ऑफ अ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स. पर्याय क्रमांक ए एच इंडेक्स. पर्याय क्रमांक बी जी इंडेक्स. पर्याय क्रमांक सी IO स्कोर. आणि पर्याय क्रमांक डी इम्पॅक्ट फॅक्टर. तर एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा हा इम्पॅक्ट फॅक्टरने दर्शवला जातो. तर हे होते 6 सप्टेंबर 2015 सेट परीक्षेतील संशोधन अभियोग्यता या घटकावरील प्रश्न. धन्यवाद.